काल आहे ना माझ्या भाकरी चाललेत करायच्या, कारण काल आहे ना माझ्या लक्षातच नाही दळण करायचं. तर भाकरी आणि मेथीची भाजी करायची. सर्वज्ञाच्या पोटात दुखते म्हणून शाळेतनं घेऊन आली त्याला. 10 वाजता फोन आला. आज सोमवार आहे ना, तर दुसरी वेळ अशी पोटात दुखायची. मी त्याला जाऊन शाळेत नाही पटकन गेली रिक्षानं गेली. परत म्हणलं टीचर म्हणाले एवढा वेळ कसं काय. बघू टीचरांचा फोन आलता, त्याच्या पोटात दुखते या म्हणून. मी आंघोळ पण केली नव्हती, काय नव्हती, काम करत होती. आणि फोन आला मग शाळेत गेली, रिक्षाने गेली ती पण. म्हटलं परत टीचर म्हणाली एवढा वेळ काय करत होता, म्हणून रिक्षाने गेली मी. मग त्याला घेऊन आली आणि म्हटलं भाकरी करावी म्हणजे, आणि मेथीची भाजी. सकाळी ह्यांनी तर डबा नेला नाही. मला वाटलं माघारी येतील, पण असं वाटते मला दुपारपर्यंत जर आलं तर माघारी. कारण काल पण गेलते तर दुपारी माघारी आलते. मग ते त्यांना मग गरम गरमच करेल. करून ठेवलं की भाकरी नाही चांगली लागत, मग खात पण नाहीत मग जास्त. मग आल्यावर करते त्यांच्यापुरती. मला ना भूक लई लागली, शाळेत जायचे. म्हटलं भाकरी करावी, 2 तरी करायची. प्रतिका म्हणली मला डोसा दे, मग तिला डोसा देणार आहे आणि बटाट्याची भाजी. आवर चल पटकन. आणि भांडी घासायचे, कपडे झालेत माझी धुवून, लादी पुसून झाली, बाहेरचं झाले, सगळं आवरून. सर मेथीची भाजी आणि बाजरीची आणि थोडीशी म्हणजे बाजरीचं पीठ होतं ना, ज्वारीची अशी मिक्स करून भाकरी केली. असं दिसते बाजरीसारखी. जेवायला घेतलंय मी. 12ला 15 मिनटं कमी. भांडे घासायची आणि कधी दिसतंय ना तर स्वच्छच असतात, नाही तर तुम्हाला चांगलं वाटत नाही त्याच्यामध्ये. की ना मी सगळं स्वच्छ घासून घेते, जास्त पांढरं असं वाटतं, कधी घासलंच नाही असं वाटतं. आणि मला किचन पुसायचं, किचन पुसून घेते मस्त. शाळेची दिसतंय का तरी कसं दिसतंय. वेणी घालते तिथे. भांगच येत नाही लवकर. कॅमेरा कसं दिसतंय ना. 1 मिनिट. 12 वाजले आणि आम्ही अजून घरीच. पटकन येत नाही तुला. आवाज दिला का? हात सोड, हातच काढा जरा. तिला अजून रस द्यायचा बीटचा, तिथं वेळ लागतो परत. आणि आता ह्या गेले मला वाटते शुक्रवारी तर आम्ही 12ला निघालो. काय करू, उशीरच होते, मी तरी काय करू. तेल लावलं की कसं दिसतंय चपटा. आता आजकाल अशा निघालेत रेडीमेड. पहिलं बांधायचं होतं पुढं.
सर्वज्ञाला नाही गेली नाही तर बरोबर झालं असतं काम, लवकर निघालं असतं. आता परत म्हणणार आता वाकरा करायला. केस बरोबर पटकन. आज मंगळवार आहे, माझा उपवास आहे. खिचडी करायची. काय पाहिजे? जेवलं नाही वाटतं तू? आज मी टोमॅटोची चटणी केली, चपात्या पण केल्या. चपात्या संपत नाहीत, मी थोड्याशाच केल्यात. प्रत्येकाने शेवची चपाती केली की कडक झाली. खिचडी करते, भूक लागलेलं आहे. मंगळवार आज. बटाटा मी आज साड्यांना 2 साड्या फॉल आणलेच ब्लाऊज शिवायची. होते हे अस्तर आहे 20 रुपयाचं 80 सेंटीमीटर ह्या साडीवरचं. म्हणजे हे ब्लाऊज पीस आहे, ह्याच्यावर आणले. आणि ह्या साडीवरचं ह्याच्यावर आणले. हे अस्तर आहे, ह्याचं हे फॉल आहे. आत्ताच घेऊन आले, 1 वाजून गेलाय. भूक लागली म्हणाले. आवाज कमी कर सर्वात नाही झाला टीव्हीचा. बॅलन्स टाकलाय टीव्हीत आज. ब्लाऊज शिवायचे. गॅस आमचा गॅस एक खराबच झालाय. हा त्याला नीट करून काहीतरी असं होल पडले. लय दिवसाचा गॅस आहे हा, आमच्या सासूबाईंचा आहे. शेगडी लयच खराब झालाय. खिचडी केली, लय झाली. जाणार उद्या पौर्णिमा आहे, आज मंगळवार आहे. पौर्णिमा नाही धरत मी. माझ्या केसाला पण मेहंदी लावायची, नुसते आणून ठेवली मेहंदी. ब्लाऊज शिवणार आहे आज थोडंसा म्हणजे कापून ठेवणार आहे आणि उद्या शिवणार आहे. जसं वेळ भेटतो तसं शिवणार आहे. वरच्यांचा शिवलाय मी, छान बसलाय त्यांना. फक्त आहे ना जरा मी बघितलं ना कुठं काय लूज होते का काय ते फिटिंग करायचे त्यांना. जरा इथं ना असं फुगा येते दोन्ही साईडला थोडा थोडा, तिथं शिलाई मारणार आहे. त्यांचं आपलं अजून मला हा नॉड लावायची. नॉडच राहिली मला वाटतं. नॉड लावली की त्यांना ब्लाऊज देते. त्यामध्ये छान शिवलाय ब्लाऊज, पहिल्यांदाच एवढं छान शिवलाय. म्हणलं माझा अजून कोणीच ब्लाऊज शिवला नाही चांगला. म्हणलं बरं झालं, काहीतरी आपल्याला मेहनतीचं फळ मिळालं असं मला एक असं वाटलं. मनाला एकदम समाधान वाटलं की छान शिवतात तुम्ही ब्लाऊज. म्हणलं तुमच्याकडे देत जाईल मी तुम्हाला ब्लाऊज. म्हणलं बरं झालं माझ्याकडेच देत जावं म्हणलं.